नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक लव्ह स्टोरी बघणार आहोत जी खूप दुःख आणि यातना देणारी आहे. एक मुलगा रिक्षाला थांबवतो. रिक्षा थांबते. त्यातून एक मुलगी बाहेर बघते आणि बोलते, कुठून कुठून लोक येतात. एकतर वेळ झालाय आणि हा आपले बुटांचे लेस बांधत आहे. तो बोलतो, ही मुलगी काय बोलली? परत एकदा बोल, थांब. आज तर मी तुझ्या जवळच बसतो. दोघेजण रिक्षामध्ये अंतर ठेवून लांब लांब बसतात. थोड्या वेळानंतर एक माणूस येतो आणि त्या दोघांच्या मध्ये बसतो. त्या मुलगीकडे बराच वेळ बघत असतो. तेव्हा त्या मुलग्याला राग येतो आणि त्याला म्हणतो, काय रे, तू केव्हा मुलगी पाहिली नाहीस का? त्यानंतर तो माणूस थोड्या वेळाने उतरतो आणि ती मुलगी रामराम म्हणत असते. तो म्हणतो, हे काय म्हणायला लागली आहेस? त्यावर मुलगी म्हणते, मला खूप वेळ होत आहे. माझी 10 वाजता एक्झाम आहे. तो घड्याळात बघतो तर फक्त 18 मिनिटं बाकी असतात. तो बोलतो, कोणत्या कॉलेजमध्ये आहे? त्यावर ती मुलगी कॉलेजचं नाव सांगते आणि तो खूप हसायला लागतो. ती बोलते, काय झालं हसायला? त्यावर तो म्हणतो की या रिक्षाने जर तू जाणार असेल तर तू कधीच वेळेवर पोचणार नाहीस, हे वचन आहे माझं. त्यावर ती बोलते, गप्प बस, पहिलाच वेळ झाला आहे. त्यावर तो मुलगा बोलतो, एवढा वेळ काय करत होतीस? ती म्हणते, मला तू मदत करू शकत नाहीस तर निदान गप्प तरी बस. तो म्हणतो, मी तुझी मदत करू शकतो. तुझा जर कोणी बॉयफ्रेंड असेल तर त्याला फोन कर आणि बोलवून घे लवकर. त्यावरती म्हणते, माझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे काही नाही. त्यावर तो बोलतो, मग ओरड मोठ्याने मम्मी मम्मी म्हणून. तिला खूप राग येतो. ती म्हणते, तुला काय मज्जा वाटाले? माझं संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकते. त्यानंतर थोड्याच वेळात रिक्षा थांबते. ती म्हणते, भैया काय झालं? मला खूप वेळ होत आहे. रिक्षावाला बोलतो, मॅडम पेट्रोल तरी घालायला पाहिजे ना, त्याशिवाय रिक्षा कशी चालणार? तो मुलगा बोलतो, तुझं वर्ष वाया जाणार नाही. मी तुझी मदत करू शकतो. पण ती मुलगी बोलते, काय झालं? त्यावर तो मुलगा बोलतो, मी कुठलीच गोष्ट फायद्याशिवाय करत नाही. मुलगी बोलते, फायदा? मुलगा बोलतो, हो, माझी तुला एक गोष्ट ऐकावी लागेल. त्यावरती त्याच्याकडे बघते आणि नाही बोलते. तो बोलतो, अगं चुकीचं समजू नको, तुला माझ्या बाईकमध्ये पेट्रोल घालावे लागेल. ती बोलते, माझ्याकडे आता तेवढे पैसे नाही आहेत. तो बोलतो, मग घराकडून पैसे आण. ती म्हणते, ठीक आहे, पण बाईक? तो बोलतो, तुझा फोन आण मग. ती मनात विचार करू लागते की असा बोलतो की जणू हा किती मोठ्या घरातला पैसेवान आहे, पण याच्याकडे साधा मोबाईल नाही आहे. बोलतो तर असा मोठा की पैसेवान आहे, पण माझ्याकडे साधा मोबाईल नाही, असाच विचार करायलीस ना? ती बोलते, हो, नाही नाही, सॉरी. मुलगा बोलतो, तुला काही वेळासाठी माझी गर्लफ्रेंड बनावी लागेल. चुकीचे समजू नकोस. तुला जर तसं काही वाईट वाटत असेल तर तुझा बाबा तुझा कॉल लिस्ट चेक करून मला मारू शकतो. ती बोलते, मी तुझी गर्लफ्रेंड नाही बनू शकत. त्यावर मुलगा बोलतो, तुला एक्झाम द्यायची आहे ना? ती बोलते, हो. मुलगा तिच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलवर कॉल करतो आणि बोलतो, आई, माझा मोबाईल रवीकडून पाठवून दे. त्यावर आई बोलते, अरे रवी खूप बिझी आहे. त्यावर आई त्याच्याकडे फोन दे, मी त्याच्याशी बोलतो. रवीला बोलतो, तुला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे तर मोबाईल आणि बाईक घेऊन ये. त्यावर तो बोलतो, ठीक आहे, आणि आईला सांगतो, आई, दादाची गर्लफ्रेंड आहे. थोड्याच वेळात रवी तिथे बाईक घेऊन येतो आणि तो बघतो. रवीला रिक्षाचे पैसे देतो आणि घरी जायला सांगतो.
त्यानंतर तिला घेऊन एक्झामच्या वेळेत तिला कॉलेजवर पोहोचवतो. एक्झाम झाली आणि त्यानंतर मुलगी त्याला बोलते, घरी चल, तुला मी तुझे पैसे देते. मुलग्याने तिला घरी सोडलं आणि दोघांनी एकमेकाला नाव विचारले. त्यानंतर ती त्याला पैसे देत होती, तर तो एक्झाममध्ये चांगले मार्क काढ असं म्हणून पैसे घेत नाही. इकडे मुलगीचे वडील त्या मुलग्याची सगळी विचारपूस करतात आणि त्याची सगळी काही माहिती काढतात. तर दुसरीकडे रवी त्या मुलगीची सगळी माहिती काढतो. दोघांच्याही घरातले लग्नाचा विचार मनातल्या मनात करू लागतात. काही दिवसानंतर परत मुलगीची एक्झाम येते आणि ती पुन्हा लेट होते. त्यावेळेस तिचे वडील बोलतात की बोलव त्याला, तो तुला वेळेवर सोडेल. मुलगी बोलते, बाबा, परंतु त्यावर बाबा बोलतात, बोलव त्याला, मी त्याला ओळखतो, भेटलो आहे, खूप चांगला मुलगा आहे. त्यानंतर मुलगी त्याला फोन करते. मुलगा तिला उलट बोलतो, परंतु दोघे पण सोबतच जातात. त्यानंतर हळूहळू ते जवळ येऊ लागतात आणि त्यांना प्रेमाच्या भावना जाणवतात. एक दिवस मुलगी मुलग्याला घेऊन मंदिरात जाते. ती आतमध्ये जाते पण तो जात नाही. ती त्याला बोलते, नाटक नको करू, या आता. तो बोलतो, मला देवावर विश्वास नाही. मुलगी बोलते, एक दिवस तू देवावर नक्की विश्वास ठेवशील आणि मंदिरात येशील, ते पण माझ्यासाठी. त्यावर मुलगा बोलतो, आता जा माझ्या आई आणि लवकर पूजा करून बाहेर ये. त्यांच्यामध्ये खूप चांगलं नातं निर्माण झालं होतं. एक दिवस त्याचे 2 फोन कॉल कट करते आणि ती कुठे बिझी होते. 1 तासभर त्याला काय सुचत नाही. जवळजवळ अर्ध्या तासाने तिचा फोन येतो आणि त्यावेळेस कॉल कट आणि वेटिंग यामुळे त्या दोघांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर दोघांच्या मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वारंवार भांडण होत गेलं. दोघांनी पण आपले नवे मित्र बनवून एकत्र भेटायला बोलवले. ते बघून आणखी त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांचं एकमेकांसोबत बोलणं सुद्धा बंद झालं. दोघांनी सुद्धा नवीन मित्र बनवले होते, पण खरं प्रेम तर या दोघांमध्येच होतं. दोघांचं नातं तुटलं, पण मुलगी स्वतःकडे लक्ष देत नव्हती. बऱ्याच वेळा तिला असं वाटत होतं की त्याला कॉल करावा, म्हणून मोबाईल घेते आणि त्याचा नंबर डिलीट करते. त्यानंतर त्याचे मेसेजेस ते सगळं काही डिलीट करते आणि आपला मोबाईल फेकून देते. ती अन्न पाणी सुद्धा सोडून देते. तिला असं वाटू लागतं की जगायचं कशासाठी आणि कुणासाठी, आयुष्यात आता काही राहिले नाही. तिला नेहमी ताप असतो, पण ती औषध गोळ्या सुद्धा घेत नाही, दवाखान्याला सुद्धा जात नाही. तिचे आई वडील तिला औषध द्यायला येतात तर ती त्यांना थांबवते. जवळजवळ 6 महिने निघून जातात. त्यानंतर तिची अवस्था खूपच वाईट होते, म्हणून तिचे आई वडील दवाखान्यात घेऊन जातात. तर डॉक्टर बोलतात, तुम्ही जर अगोदर घेऊन आला असता तर मी काहीतरी करू शकलो असतो, पण आता मी काहीच करू शकत नाही. ती काही दिवसच जिवंत राहू शकते. हे ऐकून तिला खूप आनंद होतो. तिला असं वाटतं की बरं झालं, एकदा मी त्याचा शेवटचा आवाज ऐकेन. ही माझी शेवटची इच्छा आहे. आता तो बाकी मुलींच्या सोबत मज्जा मस्ती करत असेल असं तिला वाटतं. ती आपल्या बाबांच्याकडून मोबाईल मागून घेते. नंबर तर डिलीट झाला होता, पण तिला नंबर लक्षात होता. पटापट नंबर डायल करते आणि फोन लावते. फोन मुलगाच उचलतो. तेव्हा ती खूप रडायला लागते. त्यावर तो बोलतो, तू रडायला का लागली आहेस? तू शांत हो प्लीज. ती रडायची थांबतच नाही. ती काही सुद्धा बोलत नाही, फक्त रडत होती. मग मुलग्याने लगेचच तिच्या वडिलांना फोन केला आणि काही वेळातच दवाखान्यात पोहोचला. तिची अवस्था पाहून तो सुद्धा रडायला लागला. तिच्या अंगात एवढी ताकद नव्हती की ती बोलू शकेल. मुलग्याने तिच्या डोळ्यामध्ये पाहिले. तिचे डोळे जणू काही एवढ्या वेळाने का आलास असे विचारत होते. तो काही सुद्धा न खाता
तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तसाच बसून राहत होता. कोणी काही बोललं तर तो म्हणायचा, मी हिला सोडून कुठेच जाणार नाही. तो डॉक्टरांना बोलतो की मी पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही माझ्या जानला वाचवा. तर डॉक्टर बोलतात की हे सगळं देवाच्या हातात आहे, आमचे तर प्रयत्न चालूच आहेत. जेव्हा जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्याला खूप रडायला यायचं. तो मंदिरात जातो. मंदिरात पाय ठेवताच त्याला तिचं बोलणं आठवतं. ती बोलली होती की एक ना एक दिवस तू माझ्यासाठी मंदिरात जाशील. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नाहीत. लोक कोणत्या मंदिरात म्हणतील त्या मंदिरात जातो. लोक काय सांगतील ते सगळं काही करतो. त्याचं फक्त देवाकडे एकच मागणं असतं की त्याची जान लवकर बरी होऊ दे आणि ती त्याला लवकरात लवकर भेटू दे. चप्पल न घालता मंदिराच्या प्रदक्षिणा घालतो. कोण प्रसाद देतं तर कोणी अंगारा. तो सगळं काही करतो. तरीसुद्धा तिची तब्येत दिवसेंदिवस खूपच बिघडत चालली होती. डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि सांगितलं की तिच्यापासून लांब राहा, कारण तिच्या श्वासातून आजार तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. पण तो ऐकत नाही. तो तिच्या जवळच राहतो. दोघांच्या घरातल्यांनी सुद्धा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाचं सुद्धा ऐकत नाही. घरातल्यांनी जादा फोर्स केला तर तो तिला उचलून घेऊन अशा ठिकाणी गेला की घरातले सगळे शोधतात, पण ती दोघे पण कोणाला सुद्धा सापडत नाहीत. तो तिला उचलून घेऊन कितीतरी मंदिरात जातो, कितीतरी मस्जिदमध्ये जातो, कितीतरी साधू संतांना भेटतो, पण तिची अवस्था खूपच बिघडत जाते. मुलगी बोलते, ऐक ना, काय मी ठीक होऊ शकणार आहे? मला खूप दुखत आहे. डोळ्यातलं पाणी आवरत तो बोलतो, का नाही, तू लवकरच ठीक होणार आहेस. तू मला सोडून जाऊ नाही शकत. देव असा तुला माझ्यापासून लांब नाही नेणार. त्यावरती बोलते, मला तुझ्यासोबत जीवन जगायचं आहे, तुझ्यासोबत फिरायचं आहे, खूप मज्जा मस्ती करायची आहे. तो बोलतो, हे आपण सगळं काही करू, फक्त तू पहिल्यांदा ठीक हो. आपण दोघं मस्त बाईकवरून फिरू, सिनेमाला जाऊ, मस्त डान्स करू, पावसात भिजू. त्यानंतर मुलगी बोलते, आपण मग मंदिरात जाऊ आणि दोघे 2-2 नारळ फोडू. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ती बोलते, रडायला का लागला आहेस? तो बोलतो, काही नाही, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. त्यावर ती बोलते, तू दमलास चिर, मला खाली उतर. तो बोलतो, अगं नाही, त्याच्याजवळ जेवढे पैसे होते ते सगळे संपतात. तो आपलं रक्त विकून तिला सांभाळू लागला, पण डॉक्टरांनी काही दिवसानंतर त्याचं रक्त घेण्यासाठी सुद्धा नकार दिला. एक दिवस एक माणूस त्याला भेटतो आणि तो सांगतो, इथे जवळच एक नदी आहे. त्या नदीमध्ये जो कोणी आंघोळ करतो त्याचे सगळे रोग दूर होतात. पैशांची खूप गरज होती, म्हणून तो तिच्या हातातल्या बांगड्या काढतो आणि विकायला जातो. पण त्याची हिंमत होत नाही की तिची कुठली सुद्धा वस्तू अशी विकावी म्हणून. तो डॉक्टरांशी बोलतो आणि स्वतःची किडनी विकतो. तिच्यासाठी औषध आणि चांगलं जेवण घेऊन येतो. दोघेजण मिळून जेवण जेवतात. त्याला असं वाटतं की आता ती ठीक होत आहे. दोघेजण जेवतात आणि झोपून जातात. त्याला खूप दुखत होतं, पण तिच्यापासून लांब जाण्याच्या भीतीपुढे हे दुखणं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी दोघे पण नदीवर जाण्यासाठी गाडीतून जातात. अर्ध्यावरच गाडी त्यांना उतरते. तिथून 1 किलोमीटर जवळजवळ चालत जायचे होते, तेही वाळूतून. तो तिला वरती उचलून घेतो आणि वाळूतून चालत असताना त्याच्या टाक्यातून रक्त वाहायला लागतं. त्याला खूप दुखत होतं, पण तो त्याची पर्वा न करता चालतच राहिला. तिच्या हाताला ओलावा लागला. बघते तर काय, हाताला रक्त लागलं. ते रक्त बघून तिला धक्का बसला आणि ती जबरदस्तीने खाली उतरते आणि त्याच्या शरीरावर पाहते तर सगळीकडे रक्त होतं. हे बघून तिला जोराचा एक झटका बसला. तो तिला पाहतो तर तिच्यात वेगळीच हालचाल झाली होती. तो तिला खूप उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती मरण पावली होती.
तो तिला उचलून घेतो आणि नदीकडे पळत पळत जायला लागतो. तो पळत पळत जात असताना तो तिला म्हणत असतो की तू चिंता करू नकोस. बघ, नदी आली जवळ. तू लवकरच आता ठीक होणार आहेस. तू मला अशी सोडून जाऊ शकत नाहीस. बघ, नदी आली जवळ. असं म्हणत तो तिला नदीमध्ये घेऊन जातो. तो नदीमध्ये उतरत जातो. तसतसं सगळं पाणी लाल रंगाचं होत जातं. तो डोक्यावर पाणी येईल इतपत तो तिला उचलून घेऊन नदीमध्ये आतमध्ये जातो. आणि नदीला एवढा मोठा पूर येतो की तो पूर दोघांना सुद्धा घेऊन जातो. एवढ्या लांब घेऊन जातो की त्यांना कोणीच दूर करू शकणार नाही. नाही त्यांचं शरीर होतं की नाही त्यांचा जीव. दोघांचा मृतदेह सुद्धा सापडत नाही. तुम्ही जर खरंच कधी कुणावर प्रेम करत असाल तर त्या प्रेमामध्ये संशयाला जागा देऊ नका. आयुष्य हे एकदाच मिळतं, परत परत नाही. आपण क्षणात जिवंत आहोत तर क्षणात जिवंत सुद्धा नसू. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची ही खरी प्रेमाची कथा? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया अशाच आणखीन एका नव्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.